एकीकडे राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी पुरेशी नसली तरी सरकारच्या या पहिल्या पावलाचं स्वागत केलं पाहिजे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। आज पुण्यात वार्ताहर संमेलनात ते पत्रकारांशी बोलत होते। कोणत्याच मागण्या एकाच वेळी पूर्ण होत नसतात, त्यामुळे उर्वरित मागण्यांसाठी आम्ही भविष्यात आग्रह धरू असं सूचक विधान देखील त्यांनी केलंय। हा संबंध निर्णय त्यांचा आहे तो एकंदर शेतकऱ्यांची जी मागणी होती त्याची पूर्तता करत नाही आणि म्हणून अनेक संघटनांनी त्याच्याबद्दलचा विरोधही केला आहे। मला स्वतःला असं वाटतं की हे पहिलं पाऊल आहे आणि पहिलं पाऊल सरकारने टाकून एवढी मोठी एक आर्थिक जबाबदारी घेतली आणि ती जरी पुरेशी नसली तर आज पहिलं पाऊल टाकलं, त्यामुळे ठीक आहे तेवढे शेतकरी मुक्त झाले। राहिलेले त्यांच्यासाठी पुन्हा चर्चा करता येईल, पुन्हा मागणी करता येईल, पुन्हा कोणत्या मार्गाने जायचं याचा विचार करता येईल आणि म्हणून आज लगेचच जो निर्णय घेतला तो योग्य नाही वगैरे असा निष्कर्ष काढायला आमची तयारी नाही। पण पूर्ण समाधान नाही ही वस्तुस्थिती आहे, पण सगळ्याच गोष्टींचं कधी पूर्ण समाधान एकदम होत नसतं। त्यानंतर पुन्हा त्या संबंधीचा आग्रह हा आमचा राहील।